गरीब के भूख की चिंता नहीं है, सत्ता की भूख, यही आपके दिमाग में सवार है। विपक्ष का अविश्वास प्रस्ताव हमारे लिए शुभ होता है। 2024 के चुनाव में पुराने सारे रिकॉर्ड तोड़ करके भव्य विजय के साथ जनता के आशीर्वाद से वापस आए कि फील्डिंग विपक्ष ने ऑर्गेनाइज की, लेकिन चौके छक्के यहीं से लगे और विपक्ष नो कॉन्फिडेंस मोशन पे नो बॉल नो बॉल पर ही करता आगे चलता जा रहा है। इधर से सेंचुरी हो रही है, उधर से नो बॉल हो रहे हैं। मैं हमारे विपक्ष के साथियों से यही कहूंगा कि आप तैयारी करके क्यों नहीं आते जी? थोड़ी मेहनत कीजिए। और मैंने 5 साल दिया आपको मेहनत करने के लिए। 18 में कहा था कि 23 में आप आना, जरूर आना। 5 साल भी नहीं कर पाए आप। क्या हाल है आपका, क्या दारिद्र्य है। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं तब्बल 2 तास 12 मिनिटाचं भाषण हे काही मिनिटापूर्वी संपलं। 5:08 माननीय पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली होती आणि तब्बल 2 तास 12 मिनिट बोलल्यानंतर त्यांनी आपलं भाषण थांबवलं आणि जसं मधल्या ओळीमध्ये मी टॅग केलं की काल आपण श्री राहुल गांधी यांच्या भाषणाचं विश्लेषण केलं होतं, त्याचे राजकीय अर्थ शोधले होते, तसेच आज सुद्धा आपल्याला करायचे आहेत। कारण काल प्रकर्षाने काही गोष्टी राहुल गांधी यांनी केलेल्या होत्या व्यक्तिशः नरेंद्र मोदी यांना टार्गेट करून, कारण ह्या सरकारवरती ते भ्रष्ट आहेत किंवा त्यांच्यामध्ये सर्वोच्च स्थानावरती तरी किमान घराणेशाही नाही आहे किंवा त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ह्या सरकारनं 2 वेळेला काँग्रेस पक्षाला मात दिलेली असल्यामुळं काल राहुल गांधी हे व्यक्तिशः नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवरती हल्ला करताना दिसले आणि म्हणून त्याला कसं प्रत्युत्तर पंतप्रधान देतात, कारण 2024च्या निवडणुकीमध्ये साधारणपणे प्रचाराचा मुद्दा काय असणार आहे याचा अंदाज येण्यासाठीच हे भाषण होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले वक्ते आहेत, ते आपली भाषणाची पद्धती ही टिपेला जाऊन भाषण करण्याच्याकडे त्यांचा जास्त कल असतो। परंतु आजच्या भाषणामध्ये जर आपण सुरुवातीचा काही भाग बघितला तर त्या भागामध्ये नरेंद्र मोदी हे तुलनेने दिसले नाहीत। शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी ज्यावेळेला प्रत्यक्षात मणिपूर हा विषय आला त्याच्यावरती काही नवीन गोष्टीचा खुलासा केल्यामुळं ते भाषण हे अर्थवाही झालं। अर्थात त्याच्या आधीचे सगळे जे मुद्दे होते ते अनेक वेळेला बोलले गेलेले असल्यामुळं आणि विरोधकांनी सुद्धा या अविश्वास ठरावाचा उपयोग केंद्र सरकारचं अपयश सांगण्यामध्येच बराच काळ खर्ची घातलेला असल्यामुळं अपवाद तरुण गोगोई आणि श्री राहुल गांधी यांचा, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा एक प्रकारचा राजकीय मंच झालेला होता, ज्या राजकीय मंचाचा श्री नरेंद्र मोदी यांनी पुरेपूर वापर करायचं ठरवलं आणि त्यामुळं अगदी विरोधकांनी वॉकआउट करेपर्यंत या संदर्भात जो अविश्वासाचा ठराव आहे, नो कॉन्फिडन्स मोशन आहे, त्याच्यामध्ये मुख्यत्वे मणिपूर हा जो विषय होता तो अत्यंत शेवटच्या भागामध्ये आला। अर्थात त्याच्यावरती त्यांनी काही तपशीलवार खुलासे केले आणि ते करत असताना आपण उशिरा का या विषयावरती बोलतो आहोत याचाही एक प्रकारे त्यांनी जाता जाता उल्लेख केला। ते म्हणजे देशाचे गृहमंत्री की ज्यांची व्यक्तिशाही जबाबदारी आहे की देशाच्या अंतर्गत सुरक्षेकडे पाहणं, तर त्यांनी काल जे केलेलं भाषण होतं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा ओहापोह झालेला असल्यामुळं तिथं असलेली कायदा आणि सुव्यवस्था याबद्दलचा पंतप्रधानांनी थेट उल्लेख टाळला। परंतु तिथे असलेल्या मुख्यमंत्र्याचं अपयश, तिथं असलेली सध्याची मणिपूरची झालेली जी 2 विभागातली विभागणी याबद्दल ते अधिक स्पष्टपणे बोलले असते तर मणिपूरच्या लोकांना दिलासा मिळाला असता। पण त्यांना दिलासा देण्यासाठीची एक वाक्य आणि गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे मणिपूर हे पुन्हा एकदा मुख्य प्रभावामध्ये। सो कमिंग बॅक टू हिज स्पीच, कालच्या राहुल गांधी यांच्याच भाषणाची नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबरोबर तुलना करावी लागेल। काल राहुल गांधी यांनी पंतप्रधानावरती जो व्यक्तिशः हल्ला चढवला, कारण ह्या सरकारचे तसे 9 वर्षातले कुठलेही मोठे घोटाळे समोर आलेले नाहीत। इनफॅक्ट राफेल आणि तत्सम गोष्टीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या काही याचिका दाखल झाल्या त्याच्यामध्ये मुख्यत्वे जो भाव काँग्रेसला अपेक्षित होता, विरोधकांना अपेक्षित होता, तो काही मिळाला नाही।
आणि म्हणून राहुल गांधी यांनी काल ठरवून पंतप्रधानावरती वैयक्तिक स्वरूपाची त्यांच्या प्रतिमेचं भंजन करणारी अशी आरोपांची झडी लावली होती. त्यात पहिला आरोप होता ते म्हणजे पंतप्रधान हे अहंकारी आहेत. मग त्यांनी रावणाचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान हे केवळ 2च माणसाचं ऐकतात वगैरे अशा पद्धतीची ती मांडणी होती. त्याला पहिल्यांदा पंतप्रधानांनी उत्तर दिलं ते म्हणजे तुम्ही घमंडी आहात. आणि ते व्यक्ती ह्या पातळीवरती न जाता, कारण त्यांनी सांगितलं की राहुल गांधी यांचं जे काही राजकीय यश आहे ते यश 2014-2019 मध्ये जनतेनं दिलेल्या आम्हाला कौडातनं ते स्पष्टच झालेलं आहे. त्यांचं ज्या ज्या वेळेला पॉलिटिकल लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेला काँग्रेस पक्षाला अपयशाचा सामना करावा लागला आणि म्हणून त्यांनी बहुधा ठरवून अहंकाराच्या मुद्द्याला घमंडकडे वळवलं आणि त्या घमंडमध्ये NDA जी की आत्ताची रुलिंग अलायन्स आहे त्याच्यामध्ये 2 आय मिसळले. एकामध्ये सर्व राजकीय 26 पक्षांचा आय म्हणजे घमंड आहे आणि दुसरा म्हणजे ह्या पक्षाच्या वैयक्तिक नेत्याच्या घराणेशाहीचा घमंड आहे. अशा पद्धतीची ती मांडणी होती. म्हणजे एकीकडे अहंकारला त्यांनी प्रत्युत्तर दिलं की तुमचाच घमंड हा इतका मोठा आहे की या घमंडापोटी एक सर्वसामान्य मनुष्य इथपर्यंत आला की असा मनुष्य की ज्याच्या आधी काही जणांनी मौज मजे खातर, कारण तुम्हाला जर राजीव गांधी यांची ती कहाणी माहिती असेल तर ती जरूर बघा, तो संदर्भ भाजपकडनं वेळोवेळी दिला जातो. मौज खातर नेव्हीची जहाज बोलवण्याचा प्रकार अंदमानमध्ये झालेला होता, त्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन नौसेनेनं सुद्धा रेकॉर्ड केलेलं आहे. किंवा काही वेळेला विमानं इस्त्रीचे कपडे आणण्यासाठी देशाबाहेर गेली वगैरे अशा पद्धतीची मांडणी. तर अशा राजकीय वारसा असलेल्या पक्षाला जो आता कसलाही राजकीय वारसा नाहीये असा नेता सत्तेच्या सर्वोच्च स्थानी आलाय ते आवडत नाही. आणि ते आवडत नाही म्हणून हर बार आप मोदी की कब्र देखना चाहते हो अशा पद्धतीचा थेट आरोप जो की यापूर्वी त्यांनी केलेला आहे असा तो आरोप केला. सो अहंकारला जे प्रत्युत्तर दिलं ते घमंडी आहात तुम्ही अशा पद्धतीचं आहे. त्याच्याबद्दलचे खूप सारे तपशीलवार त्यांनी दिलेत. आपल्याकडे वेळ मर्यादित असल्यामुळं आणि बऱ्यापैकी आपल्या काही प्रेक्षकांनी ते भाषण ऐकलेलं असल्यामुळं त्यातला जो राजकीय अर्थ आहे तो समजून घ्यायला. दुसरा काल जो आरोप केला होता राहुल गांधी यांनी तो तुम्ही राष्ट्रवादी नाही आहेत असा होता. तुम्ही कसले देशभक्त, तुम्ही कसले राष्ट्रवादी अशा पद्धतीचा आरोप केला होता. त्याला आज पंतप्रधानांनी तपशीलवार विकासाच्या वेगवेगळ्या योजना सांगून आपला हा देश कसा 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकतो, आपल्या या देशातली कशी गरिबी हटलेली आहे, आपल्या या देशामध्ये कशा पायाभूत सुविधा निर्माण झाल्यात, आपल्या या देशामध्ये आरोग्यविषयक कशा सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि यापूर्वीही त्यांनी अनेक वेळेला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगून तुम्ही राष्ट्रवादी नाही आहेत याला राष्ट्रानं केलेल्या प्रगतीच्या उदाहरणातून त्यांनी प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला. हे यासाठी महत्त्वाचं आहे प्रेक्षकांसाठी की 2024च्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे प्रचाराचा जो रोख असणार आहे तो काय आहे ते आज आपल्याला दिसलं. भलेही ते अविश्वास मत ठराव होतं, कारण हा ठराव हा इंडियाच्या विरोधात जाणार आहे हे सगळ्याला स्पष्ट आहे, कारण NDAकडं प्रचंड असं बहुमत आहे. आणि म्हणून काही गोष्टी ज्या डिफाईन करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला काउंटर नेरेटिव्ह काय आहे तेही आपण समजून घ्यायला हवं. पण इंडिया हे जे काही नवं फोरम आलं आहे त्याची अनेक जणांनी नरेंद्र मोदी यांच्या आधीही खिल्ली उडवली. नरेंद्र मोदींनी तर सुरुवातच अधीर रंजन चौधरी यांना कशी संधी दिली नाही आणि मग इंडिया नावाचं जे फोरम आहे त्याच्यामध्ये खूप सारे असे भ्रष्ट लोक कसे एकत्रित आलेले आहेत असं सांगून त्याला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे इंडिया हे जे संभावित असं राजकीय प्लॅटफॉर्म NDAच्या समोर उभा राहतंय त्याला एक प्रकारे हे भ्रष्ट लोकांचं, प्रादेशिक घराणेशाही असलेल्या लोकांचं फोरम आहे असं सांगून त्याला अगदी आपण असं म्हणूया की त्याचं जे राजकीय महत्त्व आहे ते संपवण्याचा प्रयत्न केला. आणि ते सांगताना तुम्ही UPA का संपवलं, कारण पुन्हा तोच मुद्दा आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये हाच प्रचार आपल्याला सगळ्यांना ऐकावा लागणार आहे की UPA तुम्ही का संपवला, कारण त्याचं तुम्ही श्राद्ध घातलं. हा शब्द त्यांनी वापरला. श्राद्ध का तुम्हाला घालावं लागलं, कारण UPA म्हटलं की घोटाळे अशा पद्धतीची चर्चा देशामध्ये होत होती आणि म्हणून तुम्हाला ते नको होतं, म्हणून त्याचं तुम्ही श्राद्ध घातलं आणि ते श्राद्ध घालून तुम्ही इंडिया हा फोरम तुम्ही उभा केला आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नव्हता. हा तिसरा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात सांगायचा प्रयत्न केला. काल राहुल गांधी आणि माझ्या देशाची जी भारत माता आहे त्याची तुम्ही हत्या केली अशा पद्धतीचा घाणाघात केला होता. त्याच्यावरती मात्र आज पंतप्रधानांनी तपशीलवार असं प्रत्युत्तर दिलं. आणि MK स्टॅलिनचं, कारण आता खूप लोक लगेचच पंतप्रधानांनी जे कच्चू विकूचे
1971 साली आय थिंक जे आपण श्रीलंकेला गिफ्ट केलेलं बंदर होतं त्या बंदराचा संदर्भ दिला आणि तो संदर्भ देत असताना पंतप्रधानांनी MK स्टॅलिन जे तिथले आता मुख्यमंत्री आहेत ते मला आता विनंती करतायत की ते श्रीलंकेला दिलेलं बंदर तुम्ही परत घ्या आणि ते बंदर कुणी दिलं अशा पद्धतीचा उल्लेख आपल्या भाषणातनं केला. त्या बंदराबद्दलची कहाणी पण वेगळी आहे, ती तुम्ही पाहून घ्या. एकदा गुजरातमधल्या कच्छबद्दलची त्यांनी तपशील दिले, पण दोन अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे आरोप आज पंतप्रधानांनी केले. कारण ज्यांना कोणाला ऑपरेशन ब्लू स्टार माहिती आहे, त्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये भिंद्रनवाले जे आहेत, कारण मी तिथे गेलो आहे, ऑपरेशन ब्लू स्टारच्या सगळ्या खानाखुणा खूप साऱ्या वर्षानंतर शोधायचा प्रयत्न केला आहे. आजही शीख बांधवाच्या मनामध्ये जी सल असते त्याच्यामागे तेव्हाच्या पंतप्रधानाची जी राजकीय अपरिहार्यता होती, हे त्यावेळेला ऑपरेशन करणारे जे जांबाज मिलिटरीचे शीख धर्मीय ऑफिसर्स होते त्यांनीच नोंदवून ठेवलेलं आहे. पण त्याचा संदर्भ आज त्यांनी वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला की तुम्ही अकाल तख्तवरती जो हल्ला केला ते काय होतं. आणि मग दुसरा जो त्यांनी मेघालयचा संदर्भ दिला आहे की मेघालयमध्ये बॉम्बिंग झाली, तर याचं उत्तर जे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करणारे किंवा जे प्रदीर्घ काळ संरक्षणासंदर्भातली पत्रकारिता करतात त्यांना माहिती आहे की आपल्या देशातल्या सैन्याला आपल्याच देशातल्या नागरिकावरती कारवाई करता येत नाही. आणि बहुधा त्यांना असं सुचवायचं होतं की मणिपूरमध्ये 40 ते 60 हजाराच्या दरम्यान आज देशाचं सैन्य तिथं असून सुद्धा आपण कारवाई करत नाही आहोत. त्याचं कारण आपल्याच देशातल्या नागरिकावरती सैन्य बळाचा वापर करणं हे संकेताला धरून नाही आहे. आणि तसं धरून नसून सुद्धा तुम्ही अकाल तख्तमध्ये जे काही केलं किंवा जे मेघालयमध्ये केलं ते मला करायचं नाही असं पंतप्रधान सुचवू इच्छित होते आणि म्हणून त्याचा त्यांनी वापर केला. आणि मग भारत माता हा जो संदर्भ आहे हा तुम्ही या देशाचे जे 3 तुकडे केले, बहुधा त्यांना बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत अशा संदर्भात बोलायचं होतं, तर मग त्यांनी तो सगळा काँग्रेस पक्षाचा जो इतिहास आहे जो त्यांनी अनेक वेळेला यापूर्वीही सांगितलेला आहे, पण आज नवीन मांडणी केली की काँग्रेस पक्षाचं मूळचं स्वतःचं काय आहे. ना त्यांचा पक्ष या देशातल्या नागरिकांनी स्थापन केला आहे, ना त्या पक्षाला झेंडा स्वतःचा होता, ना त्या पक्षाचं पक्षचिन्ह स्वतःचं आहे, ना त्या पक्षाचं जे गीत आहे ते गीत आहे. आणि मग ते तुमचं स्वतःचं नाही आहे. तसंच या देशामध्ये आजपर्यंत जे काही घडलेलं आहे, विशेषतः नॉर्थ ईस्टमध्ये जे काही घडलंय ती तुमची देण आहे. आणि मग त्यांनी खूप सारे उदाहरणं दिली की नॉर्थ ईस्टमध्ये ब्लॉकेड झाला, नॉर्थ ईस्टमध्ये हिंसाचार झाला, नॉर्थ ईस्टमध्ये अशा काही घटना घडल्या की ज्या घटनेला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. ये किसके काल में हुआ असं पंतप्रधान म्हणायचे आणि काँग्रेस के काल में असं भारतीय जनता पार्टीची मंडळी त्याला प्रत्युत्तर द्यायची. आणि हा नॉर्थ ईस्टमधला इतिहास पण आहे की नॉर्थ ईस्टमध्ये प्रदीर्घ काळ इन्सर्जन्सी राहिलेली आहे. त्या वेळेला दिल्लीमध्ये केंद्रीय पातळीवरती असलेल्या सरकारच्या दृष्टीनं ती डोकंदुखी ठरलेली आहे. जो नागा अकॉर्ड माननीय दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळामध्ये झाला, आसाम अकॉर्ड, त्याच्यानंतर बऱ्यापैकी तिथे शांतता आली. नंतरच्या पंतप्रधानांनीही बऱ्याच गोष्टी केल्या. पण नॉर्थ ईस्ट म्हटलं की अशा पद्धतीचे एथनिक क्लॅशेस हा त्या भागातला इतिहास आहे. आणि म्हणून पंतप्रधान असं सांगू इच्छित होते की आत्ता ज्या मणिपूरमधल्या गोष्टीवरून तुम्ही आम्हाला टीकेचे धनी करताय, पण आत्तापर्यंतचा जर या भागातला इतिहास बघितला तर तो असाच आहे. त्यावेळेला तुम्ही अत्यंत बेजबाबदारपणे वागलात. यावेळेला मात्र आधीचे कालचे जे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केली ती पाहता आम्ही अधिक जबाबदारीनं वागतोय. पुन्हा एकदा खरं तर पंतप्रधानांनी तिथल्या राजकीय व्यवस्थेच्या अपयशाबद्दल काही खुलासेवार बोलणं अपेक्षित होतं, परंतु ते त्यांचंच सरकार असल्यामुळं त्या एका भागाकडे त्यांनी लक्ष फारसं केलेलं नाही. आपण उशीर का केला हे त्यांनी सांगितलं ऑब्व्हियसली की याच्यामध्ये कालच गृहमंत्र्यांनी याचं तपशीलवार दिलेलं असल्यामुळं आपल्याला त्याबद्दल भाषणाच्या शेवटी आपण बोलत आहोत असा त्यांचा एकूण रोख होता. पण नॉर्थ ईस्ट काय आहे याचे मात्र त्यांनी बरेचसे तपशील दिले. आणि मी मणिपूरमध्ये होतो तेव्हाही तिथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं होतं की गेल्या 9 वर्षामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, त्या सकारात्मक आहेत. तिथं मग NIT आली, पायाभूत सुविधा आल्या, रेल्वे ट्रॅक आलं. अर्थात पंतप्रधान मनमोहन सिंह असताना देशाच्या सीमावर्ती भागातल्या राज्यामध्ये काही गोष्टी कराव्यात अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली होती, परंतु त्याला म्हणावी अशी गती मिळालेली नव्हती. पण ह्या सरकारनं मात्र त्याला गती दिलेली आहे.
आणि म्हणून त्यांनी मग अनेक गोष्टी सांगितल्या की आमच्या काळात रेल्वे आली, आमच्या काळामध्ये पायाभूत सुविधा आल्या, आमच्या काळामध्ये तिथली जी स्थानिक राणी आहे त्या राणीच्या नावानं तिथं आम्ही खूप साऱ्या गोष्टी करतोय. अनेक जणांना नॉर्थ ईस्टमधनं आम्ही पद्म पुरस्कार दिलंय. ते पद्म पुरस्कार आणि नागा खासदार पण तिथून आल्या. म्हणजे नॉर्थ ईस्ट हे आमच्यासाठी आमच्या हृदयात आहे. म्हणजे काल जी श्री राहुल गांधी यांनी मांडणी केलेली होती की हम दिल की बात करते हैं, त्याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तेच त्यांना सांगायचं असं आहे की ज्या पद्धतीची मांडणी तुम्ही करत आहात त्या मांडणीचा हा राजकीय कारणासाठी वापर करू नका. आणि पुन्हा जे शेवटचं त्यांचं आपल्या भाषणातलं आव्हान होतं ते हेच आहे की मणिपूर हे आत्ता ज्या पद्धतीनं धगधगत आहे ती देशाच्या दृष्टीनं समस्या आहे. त्या समस्येचा पूर्व इतिहास खूप मोठा आहे. आणि मग अशा वेळेला मणिपूरचं राजकीय कारणासाठी मैदान न करता त्याच्याकडे अत्यंत शांततेनं बघायला हवं. तिथे तुम्ही राजकारण करू नका. त्या राजकारणामध्ये हा देश होरपळून जाईल अशा पद्धतीची त्यांची मांडणी होती. आणि त्या मांडणीमध्ये मला असं दिसतं आहे की सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, मणिपूर हा ज्वलंत विषय त्यांच्यासाठी आहेच आहे, होताच. आणि म्हणूनच तर तो अविश्वास ठराव आला. परंतु मणिपूर हा राष्ट्राच्या मुख्य प्रवाहातल्या राजकारणाचा भाग होऊ शकत नाही याची जाणीव असल्यामुळंच मणिपूरच्या अत्यंत गंभीर आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या विषयावरती सुद्धा विरोधी पक्षातले दोन अपवाद मी जे आधी सांगितले ते आणि सत्ताधारी बाकावरच्या मंडळींनी त्याला दिलेलं प्रत्युत्तर, याच्यामध्ये खरं म्हणजे मणिपूर ह्या प्रश्नाचं सोल्युशन काय आहे हे दोन्हीही बाकाकडच्या चर्चेनंतर सुद्धा आपल्याला लक्षात आलेलं नाही आहे. सर्वसाधारणपणे विरोधकांनी टीका केली ते म्हणजे सत्ताधाऱ्यांचं अपयश. आणि सत्ताधाऱ्यांनी जे इन्क्लुडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टीका केली ती तुमचा पूर्व इतिहास आणि मणिपूरचा पूर्व इतिहास. परंतु या मणिपूरच्या आत्ताच्या स्थितीबद्दल विरोधक आणि सत्ताधारी मिळून काही वेगळं करू शकतात का, याबद्दल मात्र आपल्याला मणिपूरच्या ह्या सगळ्या अविश्वास ठरावामधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्याचा उखल होणं अपेक्षित होतं तशी उखल झालेली नाही. खरं म्हणजे आज एनडीएकडे 327, इंडिया या फोरमकडे 192, 142 आणि ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही असं 70 असं बहुमत आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे या अविश्वास ठरावाचं काय होईल हे आपल्याला माहिती आहे. सो दोन्ही बाजूनं जो प्लॅटफॉर्म वापरला गेला त्या प्लॅटफॉर्ममध्ये पंतप्रधानांनी आपल्यावरती ज्या पद्धतीचे हल्ले झाले त्या हल्ल्याला तशाच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं होतं आणि ते त्यांनी केलं. मी जे सुरुवातीला म्हणालो तसं पंतप्रधानांच्या भाषणातलं जे रूप असतं ते रूप सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अजिबात नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी एक थोडीशी धार पकडली आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे बहुतेकांच्या ज्या अपेक्षा होत्या की पंतप्रधान अगदी सुरुवातीपासून मणिपूर आणि मग त्याला घेऊन बोलतील, तसं झालं नाही. आणि त्यांनी हा प्लॅटफॉर्म हा इंडियाला काउंटर करण्यासाठी बऱ्यापैकी वापरला आणि म्हणून बहुधा मणिपूरचा विषय त्यांनी शेवटी घेतला असं आपल्याला दिसतं. सर्वसाधारणपणे राजकीय नेते, राजकीय पक्ष जी कुठलीही कृती करतात त्याच्यामध्ये सरळ आणि थेट राजकारण असतं. आणि ते राजकारण असतं म्हणूनच आपल्याला त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा लागतो, कारण राजकारण हे आपल्या जीवनाशी सर्वव्यापी आहे. आणि ते सर्वव्यापी आहे म्हणूनच आपण मधल्या ओळीतनं त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो वेध तुम्हाला आवडतो असं दिसतंय. तरीही तुमच्या काही जर महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या तुम्ही जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा, कारण जशी जशी लोकसभेची निवडणूक जवळजवळ येत राहील तशी तशी प्रेक्षकांना तटस्थपणे समजून घेण्यासाठी मधल्या वेळीची अधिक गरज लागेल असं मला वाटतं. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.